नमस्कार. आज आपण हेल्दी मसूर डाळीचा कॉर्न पिझ्झा बघणार आहोत. तर त्यासाठी मसूरची डाळ 2 तास पाण्यात भिजवून पाणी निथळून घ्यायचं आणि तिला छान कोरडी होऊ द्यायची. आपण या मसूरच्या डाळीचा थोडी कणिक मिक्स करून बेस तयार करणार आहोत. त्याच्यानंतर स्वीट कॉर्न, बारीक चिरलेले कांद्याचे आणि टमाटरचे काप, कोथिंबीर, चीज, मसूरची डाळ आणि बाकी जिन्नस एकत्र करून मिक्सरवर वाटून घेऊ. त्यासाठी 1 वाटी मसूरची डाळ, 1 मिरची, थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, थोडं जिरं आणि दही. आपण हे मिक्सरवर वाटून घेऊया. या मिश्रणमध्ये थोडी कणिक मिक्स करून आपण बेस तयार करणार आहोत. म्हणजे मुलांसाठी एकदम हेल्दी पिझ्झा घरीच तयार होईल. अशा प्रकारे मी नेहमीच मुलांना टिफिनवर आणि घरीसुद्धा पिझ्झा बनवून देते. अशा प्रकारे मी मसूरची डाळ वाटून घेतली. आता यामध्ये 1 ते 2 चमचे जेवढी ॲडजस्ट होईल तेवढी कणिक मिक्स करायची आहे आणि याचा छान डो तयार करून घ्यायचा. थोडं तेल टाकून आणखी मळून घेऊ, म्हणजे आपला आटा सॉफ्ट होईल. तेल टाकून आणखी मळून घेऊ. अशा प्रकारे आपला पिझ्झाचा बेस तयार आहे. मग काय, चला त्याची पोळी लाटून घेऊया. पावसाळा आला की मुलांना पिझ्झा खायची क्रेविंग झाली की अशा प्रकारे वेगवेगळ्या डाळीचे, मुगाच्या डाळीचा सुद्धा तयार होतो आणि मसूरची डाळ, म्हणजे मुलांना हेल्दी पण होतं आणि मुलांच्या प्रकृतीमध्ये पण सुद्धा बिघडणार नाही. अशा प्रकारे जाडसर पोळी लाटून घेऊया. ही पोळी थोडी आपल्याला जाडसरच ठेवायची आहे. या पोळीला तव्यावर भाजून घेऊ. पिझ्झाची जी ही पोळी आहे ती आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायची आहे. एका बाजूनी छान शिजवून घ्यायची आणि एका बाजूनी अर्धवट शिजवून घ्यायची, जेणेकरून आपण जेव्हा यावर बाकी टॉपिंग्स टाकू तेव्हा ती करपणार नाही. तुम्ही बघू शकता एका बाजूनी छान शिजली आहे आणि एका बाजूनी थोडी कच्ची आहे. चला तर मग पिझ्झा टॉपिंग्स तयार करू. दुसऱ्या तव्यावर, नॉनस्टिकी तव्यावर आपल्याला ही पिझ्झाची पोळी ठेवून त्यामध्ये पिझ्झा पास्ता सॉस, हा छान स्प्रेड करून घेऊ. त्यानंतर आवडीनुसार आपण त्यामध्ये भाज्या घालून घेऊ. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची सुद्धा आपण घालू शकतो. आणि सध्या स्वीट कॉर्नचा सीझन चालू आहे, तर टमाटर आणि स्वीट कॉर्न घालून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या आणि पनीर सुद्धा घालू शकता. त्यानंतर प्रोसेस चीज आपण यावर खिसून घेऊ. ऑर्गॅनो,
थोडं चिली फ्लेक्स घालून घेऊ. आता प्रोसेस चीज किसून घेऊया. झाकून आपल्याला हे 6 ते 7 मिनिट एकदम मंद गॅसवर शिजू द्यायचं आहे. त्यामुळे आतून पूर्ण शिजेल, खालचा बेस कडक होईल आणि वरून पूर्ण चीज पण मेल्ट होईल. तुम्ही बघू शकता चीज पूर्णपणे मेल्ट झाला आहे. अशा प्रकारे घरच्या घरी हेल्दी पौष्टिक कॉर्न पिझ्झा रेडी आहे. तुम्हाला हा मसूर डाळीचा पिझ्झा कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी घरी करून नक्की बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.